जय शिवराय मित्रांनो, आपली बायकर्स अकॅडमीची टीम यावेळेला प्रयागराज कुंभमेळ्यासाठी प्रस्थान केलेले आहे। 8 तारखेला आम्ही रात्री निघालोय आणि बाय रोडने आम्ही प्रवास करायचं ठरवलंय। बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रयागराजसाठी रेल्वे तिकिटांचे किती प्रॉब्लेम्स आणि काय सगळं आहे ते, त्या अकॉर्डिंग आम्ही बाय रोडने जाण्याचं डिसाईड केलं। तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ अपलोड करत आहोत। बाय रोडने तुम्ही जेव्हा प्रवास कराल त्यासाठी तुम्हाला समृद्धी महामार्गाने तुम्ही जबलपूर MP मधून हा रूट फॉलो करत तुम्ही प्रयागराजसाठी जाणार आहात। त्यासाठी बाय रोडने प्रवास करताना तुम्हाला मुबलक पाणी, खाणे पिणं, औषधं जे असतील ते सगळे कॅरी करायचे आहेत। बिकॉज बाय रोडने ट्रॅव्हल करताना तुम्हाला कुठेही स्टे करायची तयारी झाली पाहिजे। बिकॉज रोडला खूप ट्रॅफिक्स आहेत, टोल नाक्यावरती तुम्हाला जमावबंदी बंद वगैरे ठेवण्यात येतो 2-2, 3-3 तास। त्यासाठी तुम्हाला जेवढं पण शक्य होईल तेवढं पाणी, खाणे पिणं आणि राहण्याची व्यवस्था होणार नाही, या अकॉर्डिंगच तुम्ही सगळं ट्रॅव्हल करा। आणि 2-3 दिवसाच्या अकॉर्डिंग निघू नका, बिकॉज इकडे खूप गर्दी वाढत चालली आहे प्रयागराजसाठी कुंभमेळ्यासाठी। 12 तारखेचा स्नाईस्थानसाठी लोक खूप सारे रोडने प्रवास करतायत। तर त्यासाठी तुम्हाला जिथे मिळेल तिथे राहण्याची सोय, 2-2, 3-3 तास ट्रॅफिकमध्ये अडकून आपण राहू शकतो, त्या अकॉर्डिंग तुम्ही ते प्लॅन करा। आणि पाणी वगैरे खूप प्रमाणात घ्या, खाण्यापिण्याचं, सुकं खाऊ वगैरे। आणि तुम्हाला जर काही बाय रोडने प्रवास करताना काही मदत पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देतच राहू। त्यासाठी आम्ही आमचा बायकर्स अकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहोत। जर कोणाला काही गरज पडली तर त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अपडेट घेऊ शकता आणि पुढचं ज्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रॅव्हल करू शकता। तसंच तुम्हाला जर पुढे निघायच्या आधी तुम्ही तुमच्या लेवलला ट्रॅफिकचं किंवा रोडचं काय स्टेटस आहे ते चेक करूनच तुम्ही निघालात तर योग्य राहील आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रवास करू शकता। जबलपूरचा आपण आता जवळ आलोय, तर जबलपूरच्या पुढे तुम्हाला काय अपडेट पाहिजे असेल, तुम्ही जर मागे असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आम्ही तुम्हाला सांगू काय सिच्युएशन, काय नाही, पुढची सिच्युएशन काय ती कळवू। आणि त्याशिवाय प्रयागमध्ये आम्ही भारतचं शाही स्नान करणार आहे, तर त्या शाही स्नानच्या दरम्यान तिथे काय सिच्युएशन आहे ती आम्ही तुम्हाला कळवू। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला आपल्या अकॅडमीचा हा कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यावरती तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल करू शकता। साहेब जरा कॉन्टॅक्ट नंबर सांगा। आपल्या अकॅडमीचा जो हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8767383629। डिस्क्रिप्शन पण आम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्हाला, जर व्हॉइस मध्ये तुम्हाला जर रेकॉर्ड नसेल झाला तर त्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यावरती कॉल करून येऊ शकता। तुम्ही जर ऑन द वे आहात, नागपूर किंवा त्याच्या मागे जर आहात तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही जेमतेम आता जबलपूरला 15 मिनिटात पोहोचू, त्यामुळे त्या दरम्यान जर तुम्ही पाठीमागे असाल, ऑन द वे असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद। जय शिवराय। जय शिवराय।